माझ्या वडिलांनीच मला मोठं केलं आणि सतत ते हनुमान चालीसा, रामचरितमानस ते ऐकून मला ते पाठ झाला. रेकी आहे ती ही एक विद्या आहे. रेकी म्हणजे काय, ब्रह्मांडमध्ये असलेली पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऊर्जा. आत्मिक सुख अधिक मिळण्याच्या दृष्टीनं काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? नमस्कार, मी लाघवी ओम सावंत आदिशक्ती या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. नुकतीच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आपण साजरी केली. त्यानिमित्तानं सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पण परिसर स्वच्छ झाला, मनाच्या स्वच्छतेचं काय, बुद्धीच्या स्वच्छतेचं काय, याचा खरं तर विचार होणं हा नितांत गरजेचा आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं स्त्री म्हणून बाईपण जपण्याकरता आणि उत्तम माणूस होण्याकरता आंतरिक स्वच्छता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत राजेश्वरी मोदी, अर्थात ज्यांना सारेच जण राजदीदी म्हणून देखील ओळखतात. नमस्कार दीदी, तुमचं आदिशक्ती या विशेष कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. तुमच्याकडे पाहिलं ना, म्हणजे इंटरव्ह्यू सुरू होण्या आधीपासून आपण काही मिनिटांपूर्वीच आपण भेटलो, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर ती एक सकारात्मक ऊर्जा, ते सगुण रूप, आंतरिक निखळ अशी भावना जी तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसते. अर्थात याचं रहस्य काय? असं आमच्या हिंदीत म्हण आहे की सुंदरता तो देखने वाले की आंखों में होती है. क्या बात आहे. ते जे गुण तुम्ही आता सांगितले ते सर्व तुमच्यात आहे, म्हणून तुम्हाला ते माझ्यात पण दिसू लागले. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. पण मुळात असं म्हणतात ना दीदी, की तुमचं आंतरिक मन जितकं निखळ असतं ना, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. आपण नुकताच महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली. त्यानिमित्तानं सर्वत्र स्वच्छता केली जाते. परिसर स्वच्छ झाला का आपलं मन प्रसन्न होतं, मन प्रफुल्लित होतं. आपल्याला कंटाळा आला का आपण एखादी चला छान मूवी टाकूया असं म्हणतो, कुठेतरी छान कॉफीला जाऊया, फ्रेश होऊया असं म्हणतो. पण काय होतं, हे सगळं क्षणिक सुख मिळतं. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण करतो, पण ती केवळ पैशात, ही मनात करणं गरजेचं आहे. आणि त्याचा प्रवास सुरू होतो अध्यात्मानं. तुमचा प्रवास हा कसा सुरू झाला? एकदम खरं. आध्यात्मिकचा प्रवास तुमचं म्हणणं, मी असं म्हणू शकते म्हणजे, कारण मी आहे हिंदी भाषी आणि तुम्हाला मला उत्तर मराठीत द्यायची आहे, तर थोडं व्यवस्थित करावं लागतं मला जरा. हरकत नाही, आपलं चॅनल लोकशाही आहे, सगळ्या भाषांना सोबत घेऊन चालणार आहे. तर आध्यात्मिक बद्दल माणसांची दोन मतं आहेत. आपण कोणाला ही बाई फार आध्यात्मिक आहे किंवा हा माणूस फार आध्यात्मिक आहे. जनरल मध्ये कधी म्हणतो, जे व्यक्ती सतत देवाचं स्मरण करत असतात, नाम जप असतं, तप असतं, भजन कीर्तन आणि देवाचं कौतुक करणं, देवाबाबत बोलणं, आरती, प्रवचन, त्यांचं सतत ते केलं म्हणजे त्यांना असं वाटतं हा माणूस फार धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक म्हणा, धार्मिक म्हणा, वन इन द सेम आहे असं आपल्याला आपण एक परिभाषा मानून ठेवली आहे. एक परिभाषा ही. आणि मी अधिक चिंतन मनन करते नारायण शास्त्रवर. म्हणजे नारायण शास्त्र म्हणजे काय, जेवढे पण शास्त्र, ग्रंथ, उपनिषद, वेद, पुराण आपल्या या पृथ्वीवर आहेत, त्यांचं सगळ्यांचं अध्ययन करून जे सार काढलं गेलं की सगळे ग्रंथ काय म्हणत आहेत, त्या सार काढलं, त्यांनी एक नवीन ग्रंथाची तयारी झाली. त्याचं नाव आपण ठेवलं नारायण शास्त्र. आणि नारायण शास्त्र म्हणतो आध्यात्मिक म्हणजे काय.
तुम्ही तुमचे जे कर्तव्य आहेत, तुमची जी जिम्मेदारी आहेत, ते तुम्ही 100% त्याला निभावा. निभाइए अपनी जिम्मेदारी है, अपने कर्तव्य. तुम्ही त्याला जर 100% निभावलंस, मग तुम्ही आध्यात्मिक आहात. आणि जर तुम्ही तुमची जिम्मेदारी आणि कर्तव्य तुम्ही इमानदारीने 100% निभा रहे हो, तर त्यावेळेस तुम्ही देवाला स्मरण नाही केलं तरी पण चालतं. तेच तुमची पूजा आहे. कर्तव्याची मी तुमची पूजा आहे, असं आहे. तर तुम्हाला मी दोघांचं उत्तर देते की जर कारण जास्त माणसं असं म्हणतात की सतत देवाची पूजा करणं हे अध्यात्मिक, आणि आम्ही म्हणतो तुम्ही तुमचं कर्तव्य पालन करता ते तुमचं अध्यात्म. देवाच्या रस्त्यावर अगर सांगतो सतत जप वगैरे करणं असं, मी लहानपणापासून माझे वडील सतत देवाचं नामस्मरण, राम राम राम. मी कधी त्यांचं तोंड बंद नाही बघितलं, कधीच नाही बघितलं. आणि माझी आई अस्वस्थ होती, शरीरापेक्षा मनाने अधिक. आम्ही 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी. माझ्या वडिलांनीच आम्हाला मोठं केलं आणि सतत ते हनुमान चालीसा, रामचरितमानस, ते रामरक्षा स्तोत्र त्यांच्या तोंडातून ऐकून ऐकून आम्हाला ते पाठ झालं. कधी पुस्तक घेऊन आम्ही नाही बसलो. खरंय है ना. तर घरात आपण असं म्हणू शकतो की आध्यात्मिक वातावरण होतंच त्यांच्यामुळे, है ना. आणि आमच्याकडे घरी फक्त आणायचं पुस्तक ते धार्मिकच, देवाची पुस्तकच. आमचं एक आहे कल्याण मासिक पत्रिका, आमचं गीता प्रेस करून एक गोरखपूरमध्ये प्रेस आहे, विशेष ते त्याच्यात सगळं आध्यात्मिक पुस्तक असतात. भागवत गीतावर असतं, रामायणवर असतं, कृष्णावर जास्त असतं. राईट तुमचं नॉलेज छान आहे. आणि मग ते छोटे छोटे पुस्तक आणि सरळ लँग्वेज मध्ये ते लोक छापून मग ते डिस्ट्रीब्यूट करतात. तर तिकडे जे पुस्तक छापेल ते सर्वात पहिलं घरी आलं पाहिजे असं माझ्या वडिलांचं होतं. आणि मग तुम्ही वाचत आला. दुसरं कुठलंही पुस्तक आमच्या घरी त्यांना आलेलं चालत नाही. फिल्म मॅगझिन तर बिलकुलच नाही. न्यूजपेपरचं पण त्यांचं असं होतं की सकाळी न्यूजपेपर आलं ते स्वतः अगोदर वाचणार आणि मग साईडला ठेवायची. मग तुम्ही पेपर आता वाचू शकता. आता तुम्ही कल्पना करू शकतात की आम्ही कसल्या वातावरणामध्ये आम्हाला त्यांनी मोठं केलं, है ना. आणि जी पण पुस्तकं गीता प्रेसची यायची भगवद्गीतावर, कृष्णावर, आता ते सहज अंडरस्टूड आहे की लहानपणापासून आम्ही ती पुस्तकं जर वाचली आहेत तर व्हॅल्यूज, है ना, इमानदारी आहे, वफादारी आहे, ते आम्ही लहानपणापासून ते त्याच्यात सगळी गोष्ट तीच असतात. माणसाने इमानदार राहायला पाहिजे, विनम्र राहायला पाहिजे, जे जे क्वालिटीज असतात त्याच्यावर त्यांचं खूप स्टोरी असायचं की त्यांचं असं म्हणत असतं त्या स्टोरीमध्ये की अंत में ये ईमानदारी ही जीतती है. है ना. तुमचं कॅरेक्टर प्राथमिकता आहे. लहानपणापासून की तुमचं हेल्थ गेलं तर थोडं गेलं, वेल्थ गेलं तर काहीच नाही गेलं, हेल्थ गेलं तर थोडं गेलं, कॅरेक्टर गया तो सब कुछ गया. ते सुरुवातपासून एवढं म्हणजे विदाऊट एनी इंटेन्शन, खरं म्हटलं तर सहज त्यांच्या ज्या तरीक्याने, ज्या प्रमाणेने ते वागायचे माझे वडील, है ना, आम्ही तेच बघायचो ना. आणि साधनं खूप कमी होती, खूप कमी साधनं. एक तर आई नाही होती पण ती काय करू शकत नव्हती, कारण तिला हेच माहित नव्हतं की ही माझी पोरं आहेत, त्यांना माझे वडील सांभाळायचे. आणि साधारण नोकरी होती, लिमिटेड त्याच्यात इन्कम. पण एक मी सांगू शकते की त्या लिमिटेड इन्कम मध्ये पण आम्ही कधीही कमतरता नाही बघितली. म्हणजे अनाज भरपूर, फल फ्रूट, दूध दही भरपूर असायचं. मात्र ते लक्झरी आयटम आपण म्हणतो, कपडे आहेत, हे सगळं नसायचं. हे फक्त त्यांना बोनस भेटलं वर्षात एकदा दीपावलीला, तेव्हा आमची दिवाळी. बाकी बचपन तसा गेला. बालपण कुठे गेलं? मुंबईमध्ये वरळी एरियाला, तिकडे राहायचो मी. आता पॉशमध्ये येतं ते. तेव्हा ठीक आहे, इट्स ओके. आणि मी खरं म्हणे तर मला कधी आता तर थोडी
बोलताना थोडं अडखळतो मराठी हां, हां, बोलताना. हां, हां. पण मी लहानपणी माझ्या मैत्रिणी सगळ्या महाराष्ट्रीयन अच्छा. आणि मी एवढं फ्लुएंटली बोलायची की मला हं. लोकं विचारायचे, "तू महाराष्ट्रीयन आहेस का?" पण आताही मला असं. असं वाटत नाही, की असं. तुम्ही ते अडखळताय. हां, कित्येक उच्चार तुमचे खूप काय म्हणूया आपण स्वच्छ आहेत. हां. जे बऱ्याचदा खूप कमी लोकांचे असतात. अ, मी ह्याच्याकरता तुम्हाला म्हटलं, की तुम्ही म्हणताय, की बालपणापासूनच असं आसपासचं सगळं वातावरण वातावरण. होतं. हां. आध्यात्मिक सतत कानी पडत होतं. पण आपण जेव्हा बालपणात असतो, तेव्हा बऱ्याचदा असं असतं, की अ, हे तर माझ्या खेळण्या-बागडण्याचं वय आहे. हे माझं इतर मैत्रिणींसारखं लगोरी लंगडी खेळण्याचं वय आहे. मी माझ्यावरून खरं तर तुम्हाला हा प्रश्न विचारते, की हां. बऱ्याचदा असं व्हायचं आमच्या घरी सुद्धा एक पायंडा होता आणि तो असा होता, की जोवर रामरक्षा, मारुती स्तोत्र, अथर्वशीर्ष हे तुम्ही म्हणत नाही, तोवर समोर ताट यायचं नाही. हं. पण तेव्हा त्या गोष्टीची चीड यायची हां. कधी-कधी, ऑफ कोर्स. हां. की अरे सगळे खेळायला जातायत, सगळे मजा-मस्ती करायला जातायत, पिक्चर बघतायत आणि आपल्याला की ही बंधनं का? पण आत्ता त्याची किंमत कळते. हां, हां. तेव्हा तुमचं असं कधी व्हायचं का बालपणी, की अरे माझी मैत्रीण तर खेळायला गेली, ही तर आता सिनेमाला गेली आणि मी इथे ही पुस्तकं वाचतीये, मी इथे या सगळ्या गोष्टी ऐकतीये किंवा बोलतीये. तेव्हा हळू तुमचं माइंडसेट कसं बदलत गेलं? मला तो प्रवास खरं तर जाणून घ्यायला आवडेल. बघा असं आहे ना, फिल्म बघणं हं, हे त्यावेळेस बाळंतपणमध्ये हं. हे लक्झरी कॅटेगरीचं होतं. बरोबर. त्याच्यासाठी पैसा पाहिजे. हं, तर त्याची व्यवस्था नव्हती. हं, हं, आहे ना हं. ह्याच्याची. तर आम्हाला माहीत होतं की माझ्या वडिलांची सीमा कुठपर्यंत आहे. हं, हं. हॉटेलात जाणं, पिक्चर जाणं हे कधी मला आठवत नाही की कधी गेलो असेल. हो. आणि इच्छा पण होती असं तसं पण नाही. हं, हं. तसं पण नाही. हां. मला तेव्हाच थोडं वाटायचं, फील व्हायचं जसं तुम्ही म्हणता तर चिड यायची अशी. हं. तेव्हा कधी जेव्हा मला पुस्तक वाचायचं खूप आवड. हो. अरे खूप वाह! आवड. मग काही पण वाचायला द्या, पण मला वाचायची खूप आवड. म्हणजे पुस्तकासारखा मी दागिना नाही. हां. आणि मला तेव्हा हे नाही समजायचं, की हे साहित्य चांगलं आहे, की कुठलं चांगलं आहे. अच्छा. हां. पुस्तक दिसलं ते वाचायचं आहे, हो. असं आहे. आणि तर मी ना घरी आमच्या ते सगळे देवाची पुस्तकं यायची, हं, गीता हं. प्रेसची. हं, हं. आणि मी मागून आणायची माझ्या मैत्रिणींच्याकडून. फिल्म हं. मॅगझीन आहे, हं, हं. नॉव्हेल्स आहे. कारण वाचायचं मला हो. खूप आवड आहे, खूप. तर ते जर माझ्या वडिलांनी बघितलं, आम्ही लपून वाचायचो, हां, हां, हां. आहे ना. पण कधी त्यांचं लक्ष गेलं, त्यांनी हातात घेतलं आणि खूप चिडायचे ते. हं, हं. आणि तेव्हा मला असं वाटायचं, की तुम्ही आणून देत नाही आम्हाला. हं. आम्हाला वाचायचं हौस आहे. हां. तुम्ही आणून देत नाही. आम्ही मागून आणतो लोकांकडनं. हं, तर हं. तुम्ही विचारत पण नाही लोकांची. तुम्ही सांगा ना, नाही वाचू नकोस. तू हं, हं. परत करून ये. हं. म्हणे असं केलं. मग तेव्हा मी त्यांना सांगायचे, की "आप फाड़ते पापा, हमको बोल, तो मैं वापस कर देती हूँ." बोले, अच्छा. "तुम वापस लेकर आओगी." अच्छा. जर मी असं केलं, तर तू पुन्हा त्यांच्याशी मागणार नाही. हां. तसं त्यांचं. हं, हं. "ये पढ़ना है, तो तुमको पढ़ना है." तो हं. ही पुस्तकं जी घरी आहेत गीता प्रेसची ते वाचा. हं. आणि ती पुस्तकं मी इतकिंदा तुम्हाला खरं सांगू, मी वाचली ती पुस्तकं गीता हं, प्रेसची. हं. त्यावेळेस जर तुम्ही विचारलं ना, की पुस्तकं बघून, या पुस्तकमध्ये कशात काय लिहिलंय, कुठल्या पेजवर आहे, हो, कुठल्या हो, लाईनवर हो. आहे, मी सांगू शकते. इत इत इतकं मला मी सतत तेच कारण मी अगर चहा पण हां, 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 बसली हां, हां. किंवा जेवत पण आहे, तर हं. असं आता मोबाईल असतं ना हं, हं. मुलांकडे. हं. माझ्याकडे पुस्तक असायची. खरं आहे, खरं आहे. हां, आणि कॉन्स्टंट. हां. फार नशीबवान आहात तुम्ही, की तुम्ही तो काळ खरं तर सगळा बघितलेला आहे. ज्यावेळी हातात गॅजेट नव्हतं, हां, हां. रील्स नव्हते, इतर प्रलोभनं नव्हती, नव्हती. ऑफ कोर्स. सोशल मीडियाचं प्रेशर नव्हतं. अरे, एकाने स्टोरी पोस्ट केली, मला स्टोरी पोस्ट करायला हवी. त्यामुळे तुम्हाला जर घडायचं आहे, तर पुस्तकांशिवाय पुस्तक. पर्याय नाही, चांगल्या विचारांशिवाय पर्याय नाही. आणि खरं तर तुम्ही आता जे बोललात ना, त्यालाच एक मला एक आठवतं, की व्यवहार घट्ट असला
तर अध्यात्म उत्तम होतं. जे तुम्ही म्हणताय की केवळ अध्यात्म करून उपयोग नसतो, तुमचं व्यावहारिक जीवन सुद्धा तितकंच सुंदर असलं पाहिजे. कामातून खरं तर तुम्ही तो परमेश्वर गाठला पाहिजे. मग अगदी ती आपली पंढरपूरची वारी सुद्धा असू दे, तुकोबांनी सुद्धा आपल्याला तेच सांगितलं की तू तुझ्या कामात देव पहा. बहिणाबाईंनीही आपल्याला तेच शिकवलं. आणि जर अध्यात्म घट्ट असेल तर तुझे व्यवहार उत्तम होतात, ऑफकोर्स, असं म्हटलं जातं. बालपणापासून खरं तर तुमचा हा सगळा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला वडिलांचा धाकाने पुस्तक हातात पडलं, नकळतपणे अध्यात्म आपण म्हणूया भिनत गेलं. पण कालांतरानं मात्र त्या रोपाचं वटवृक्ष झालेलं होतं. पण त्याची सुरुवात आंतरिक झालेली होती. सुरुवातीला आधी मनात झालेली होती. याची प्रचिती नेमकी कधी आली? एकदा काय झालं होतं, लहान असतानाच माझा लहान भाऊ, तो माझ्याशी 5 वर्ष लहान आहे, त्याला जबरदस्त ताप होता. मी पण लहानच होती, मला वाटतं 10-12 वर्षाची असणार असं अंदाजन. आणि तो 5-6 वर्षाचा, त्याला जबरदस्त ताप होता. आणि माझ्या वडिलांना रामायण वाचायचं फार आवड. अच्छा. तर त्यांच्या मेलमध्ये कोणाकडे 24 तासाची रामायण होती. त्याच्यात काय असतं की ते लोक रामायण ठेवतात सर्टन टाईमला, म्हणजे संध्याकाळी 4 वाजता सुरू झाली तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता 24 तासांमध्ये ती रामायण गीत गात, म्हणजे भजन कीर्तन करत ते पूर्ण करायची. आणि त्याच्यात ते मास्टर होते बोलण्यात, रामायण पाठमध्ये. हो, कंठस्थ होतं त्यांना. आपण कसं सिच्युएशन बघून गाणं म्हणतो ना, है ना, लगेच गाणं आपल्याला आठवतं. त्यांना सिच्युएशन बघून दोहा, चौपाई रामायणचं, गीतेचं पट्टा एकदम असं म्हणतो की त्यांच्या तोंडावर होतं. तोंडावर होतं. ते असं व्याख्यान करायचे की कृष्णाला पण हे टाईम आलेलं, रामाच्या जीवनात पण हा टाईम आलेला, असं ते सांगायचे मला. त्याला पण त्यावेळी एवढी सोय नव्हती की तुम्ही डॉक्टरला बोलवा, दाखवा, असं करा. आणि त्यांना जायचं होतं ठाण्याला, आम्ही वळलीला राहतो, त्यांना ठाण्याला ते रामायणसाठी जायचं होतं. तर ते काय बोलले की मैं जाऊंगा तो ठीक हो जाएगा. आणि मी, माझी मोठी बहीण, मोठा भाऊ पण आम्ही थोडं घाबरलो की याला सांभाळणार कोण, त्याला उलट्या होत आहेत, त्याला बरं नाही आहे, तुम्ही गेल्यावर सांभाळणार कोण, आम्ही सांभाळू शकणार नाही असं. तो बोलला हे ठीक हो जाएगा, मेरे को पता है, मला माहीत आहे हा ठीक होऊन जाणार. ते गेले. आणि तेव्हा फोनची काहीच फॅसिलिटी नव्हतं ना की तुम्ही गेलात तर मी तुम्हाला फोन करू, कॉन्टॅक्ट करू. तर माणूस घरी आल्यावरच त्यांच्याशी संपर्क होणार. कुठे गेले त्यांच्याकडे पण फोन वॉज लक्झरी. सगळ्यांकडे फोन नव्हतं तेव्हा. ते गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तो उलटी केलं, त्याला ताप भरलं, 2-3 तास त्याला फार त्रास झाला. आणि नंतर मला कळत नाही, आम्ही फक्त पट्ट्या ठेवत होतो पाण्याचा त्याच्या इकडे. एकदम ठीक. ते सेकंड डे जेव्हा आले ते एकदम ठीक. तर मी त्यांना आल्यावर म्हटलं की 4-5 तासाची तब्येत बरी नव्हती आणि आता त्याला एकदम बरं आहे वगैरे. तर ते बोलले, तेव्हा मी तिकडे हे रामायण पाठ करत होतो ना, तर देवाशी प्रार्थना करत होतो की हा बरा होऊ दे मला, मी गेल्यावर मला ते सगळं चांगलं दिसलं पाहिजे असा. तर तेच आमचा विश्वास है ना, आणि आमचं बालमन की आपण जप केल्यावर परिस्थिती आपल्या अनुकूल होते. ते आम्हाला लहानपणापासून ते आपण म्हणू शकतो, त्याने शिकवलं नाही की तुम्ही करा असं होईल, असं कधी ते बोलले नाही, पण सहज ते आतमध्ये भिनत गेलं. आणि राम लिहायची पण सवय होती कि रोज आज माझे किती पेज झाले, 5 झाले. माझा भाऊ म्हणायचा मेरा 7 हो गया, तुझका 7 हो गया, तर माझं 8 झाली पाहिजे, असं कितींदा असं कॉम्पिटिशनवर व्हायचं. तर ते आध्यात्मिकमध्ये रमत रमत ते कधी या क्षेत्रात प्रवेश झालं आणि मैं चलता गया कारवा बनता गया वाली गोष्ट झाली. कधी लोक जमले, कधी या फील्डमध्ये. आणि तसं खरं बघितलं तर अगर लोक म्हणतात तुमचं विजन काय होतं, असं होतं का, तुम्ही ठरवलेलं असं मला असं पाहिजे, मी काहीच विजन माझं नव्हतं तेव्हा. अच्छा. ना माझी इच्छा होती,
ना माझं विजन होतं की मला लोकांकडे हे सगळं पोचवायचं आहे, लोकांचं जीवन पण सुंदर बनलं पाहिजे. खरंय. खरं म्हटलं तर पहिली सारी व्यवस्था झाली, त्याच्यानंतर मी विजन करायला लागली की आता लोकांकडे आपल्याला मला हे सगळी वस्तू म्हणा, व्यवस्था म्हणा, आज जे जीवन माझ्याकडे सुंदर जीवन मी जीते आहे, जर तुम्ही माझं बाळंतपण बघितलं तर एवढं मी तुम्हाला सांगू शकते की आदर सन्मान हा जो शब्द आहे, रिस्पेक्ट जो शब्द आहे ना, आमच्या डिक्शनरीमध्ये नव्हतं. अच्छा. इट वॉज लक्झरी फॉर अस. कोणी पण आम्हाला रिस्पेक्ट द्यायचं नाही, कारण बघा पैसा नव्हता, आई नव्हती, आणि तुम्ही म्हणू शकतात की मध्यमवर्गीय परिवार हे ना सर. तर हे काहीच तामझाम वगैरे काहीच नाही. आम्ही कुठे गेलो तर या बसा कधी ऐकलं नाही. म्हणजे हे जे तर जी वस्तू आम्हाला कशामुळे मिळाली हे ना, ॲप्रिशिएशन कधीच ऐकलं नाही. किती छान काम केल्यावर पण, क्योंकि आमच्या पुढे पैसेवाले म्हणा, स्मार्ट म्हणा खूप होते ना, त्यांनी नाही केलं तरी पण ते क्रेडिट त्यांना भेटतं. असं झालं, असं होतं, व्यवस्था होती अशी. तरी पण एक म्हणू शकते की शिकायत नव्हती. आम्हाला असं वाटायचं की वी डिझर्व दिस ओनली. ओके. जर मान सन्मान नाही भेटलं तर ते आमच्यासाठी नाही आहे. समजलं ना, आम्हाला जे आहे ते बस आहे, जे मिळाले ते सफिशियंट, समाधान होतं. तर कधी ते लहानपणाचे संस्कार है ना, मला असं वाटतं की संस्कार आमच्या पुढे आले और ऑटोमॅटिक सगळी व्यवस्था बनत गेली. हां, आता हे मी म्हणते की बाई आमच्याकडे काहीच नव्हतं. आता माझं अध्ययन जर तुम्ही विचारलं, शिक्षण विचारलं, तर मी म्युन्सिपल स्कूलमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे है ना. तर तरी पण आता आपण मोठ्या लोकांमध्ये बसू शकतो ना, करू शकतो. ज्या वातावरणामधून मी आली आहे, मोठी झाली आहे, काही व्यवस्था तुम्हाला मी सांगितलं, लक्झरी नावाचं काहीच नव्हतं आमच्याकडे. याला की आपण लक्झरीच्या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो असं काहीच नव्हतं. त्या जीवनमधून मी बाहेर येऊन आज हा जीवन जीवू शकतो. तर आम्ही काय केलं, लोक सिक्रेट विचारतात ना, रहस्य काय आहे. तर लोकांना कळलं पाहिजे की कुठल्या रस्त्यावर जर तुम्ही चाललात तर त्या रस्त्यावर चालून जे तुमच्या नशिबात नाही आहे ते पण तुम्ही मिळवू शकतात. आपण दाखवतो, ही जन्मकुंडली दाखवतो, ते लोक म्हणतात हे त्याला पण तुम्ही अचीव करू शकतात, पण तुम्हाला त्या रस्त्यावर चालावं लागेल. खरंय. आणि तो जो रस्ता आहे किंवा आपण जी वाट शोधतो ती प्रत्येक वेळी काही तुम्हाला गुगल नेव्हिगेशनवर मिळत नाही. ती वाट इथून खरं तर सुरू होत असते आणि त्याकरता तुम्हाला आत पाहावं लागतं. याच्यासाठी अगदी आपली खरं तर मुलाखतीची वेळ संपत आलेली आहे, पण दोन खरं तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे राहून राहून मला विचारावेसे वाटतात. की तुम्ही या क्षेत्रात आलात, तुमचं ज्ञान किंबहुना या अध्यात्माच्या वाटेवर अनेकांनाही सामावून घेऊन तुम्ही आजवर प्रवास करताय. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही रेकी नावाचं एक तंत्र जे आहे ते विशेषत्वानं शिकून घेतलं. ते केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवलं नाही, तर ते इतरांनाही कसं देता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहिलात. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल, काय हे तंत्र आहे की प्रत्येकाला वाटत असतं की अरे आपलं भाग्य कोणीतरी उजळेल, पण दुसरा कोणी येऊन तुमचं सगळं उद्धार करण्यापेक्षा तुम्हीच तुमचा उद्धार करू शकता. त्यासाठी हे कसं काय तंत्र उपयोगाचं आहे? बघा, ही एक विद्या आहे, रेकी आहे ती ही एक विद्या आहे. रेकी म्हणजे काय, ब्रह्मांडमध्ये असलेली पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह ऊर्जा. आम्ही जेव्हा शिकलो 94-95 मध्ये, मी जेव्हा शिकले, माझी पण ओळख आपण म्हणतो ही रेकीशी कशी झाली बघा जरा. आम्ही 7 कपल 94 मध्ये, 1994ची गोष्ट आहे, 95ची गोष्ट आहे. आम्ही 7 कपल, आमची लहान लहान मुलं, आम्ही लोणावळ्याला गेलेलो. अच्छा. है ना, 4 दिवसासाठी.
आणि तेव्हा सगळं तिकडे जंगल होतं, आज सारखी फॅसिलिटी नव्हती. आणि आम्हाला एक ओळखी माणसाचा बंगलो भेटलेला, तिकडे जाऊन आम्हाला राहायचं होतं. तर तिकडे पोचल्याच 2-3 तासातच आमच्या एक मित्राचा मुलगा 13 वर्षाचा तो आजारी पडला. भयंकर ताप. त्याला ब्लँकेटवर ब्लँकेट जेवढं तिकडे व्यवस्था होती, चादरी, ब्लँकेट, रजाई अंगावर घातली, पण तो सतत भयंकर तापाने एकदम असा. तर तिकडे जो केअरटेकर होता, आणि आमच्याकडे कोणाकडे पण काही औषध नाही, काहीच नाही. आणि त्यावेळेस क्रोसिन खूप चालायचं. ती गोळी दिली, आता अजून पण आहे, अजून डोलो काय काय निघालेत, पण क्रोसिन तेव्हा जास्त एकमात्र औषध होतं. तर तो बोलला की ना मी सायकलवर जाऊन क्रोसिन आणतो, मला पण 20-25 मिनटं लागतील, हा आतमध्ये बंगलो आहे, त्यापर्यंत त्याला तुम्ही जरा सांभाळा. आणि तो गेला औषध आणायला. आणि आमच्या ग्रुपमधली एक बाई बोलली की मला रेकी येतं. मी पहिल्यांदा तो शब्द ऐकला की क्या बोलले आप, तो मला रेकी येतं, मी याला देते, तो येईपर्यंत त्याला थोडं बरं वाटेल. आणि तिने सगळ्यांना बाहेर बसवलं त्या रूममध्ये, ती एकटी. तर मी म्हटलं मला तरी बसू द्या जरा, मला बघायचं, मला कौतुक की तुम्ही काय रेकी म्हणजे काय करणार असं. तो बोलला तुम्हाला गपचूप बसावं लागलं तर तुम्ही त्या कोपऱ्यात जाऊन बसा. असं बसले. तिने फक्त त्या मुलाच्या इकडे हात ठेवले, डोळे बंद केले, हात ठेवले. मला वाटतं 10-12 मिनिटच झाले असतील, तर खराटे म्हणतो ना मी, त्याचा आवाज आला त्या मुलाचा. एकदम गाढ झोपी गेला तो. मग तिने हात काढले आणि मला पण इशारा केला आपण बाहेर जाऊया, याला झोपू दे. आम्ही रूमच्या बाहेर आलो, इतक्यात तो केअरटेकर आला औषध घेऊन, क्रोसिन घेऊन. तर बाकी लोक बोलले हा आता झोपलेला आहे, आता उठूया कशाला, उठल्यावर देऊया. 3 तासाने तो उठला आणि पलंगावर उन्हात जंप मारली. मला भूक लागली काहीतरी खायला द्या. जेवला, क्रिकेट खेळला, म्हणजे एकदम नॉर्मल. मला फार आश्चर्य झालं, कारण आम्ही फार घाबरलेलो त्याला बघून त्यावेळेस की आता कुठे घेऊन जायचं असं. तर हे काय प्रकार आहे तिला विचारलं. तर तेव्हा तिने थोडीशी जाणकारी दिली. ती काय म्हणाली की मी फक्त फर्स्ट डिग्री केलं आहे मी, त्याच्यात आम्हाला ज्याला पण रेकी द्यायची त्याला टच करून आम्हाला रेकी द्यावी लागते. आणि सेकंड डिग्री जर तुम्ही शिकलात तर तुम्ही इकडे लोणावाल्याला आहे, तुम्हाला फॉरेनला पण कोणाला द्यायचं समजा ही एनर्जी तुम्ही देऊ शकतात, तिकडे पण तो व्यक्ती बरा होईल. अरे गजब, तुम्ही ती जेव्हा हे बोलली की तुम्ही इकडे आहात, परदेशात पण तुम्ही देऊ शकतात, ते त्यांनी मला आकर्षित केलं की असली कसली विद्या आहे की आपण इकडे बसून तिकडे कोणाला ठीक करू शकतो. आता याच्यात आपल्याला जायचं आहे. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. आणि मध्ये मध्ये मला थोडं कधी कधी सोडलं पण याला प्रॅक्टिसला, म्हणजे असं. पण नंतर मी बघितलं की ही एनर्जी अशी आहे की फक्त हिलिंगमध्ये नाही, तुम्ही तुमच्या मुलांच्या सिक्युरिटीसाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी, एज्युकेशनसाठी, गुड हॅबिटसाठी, बिझनेस, जॉब, कुठेही ऊर्जाचा तुम्ही प्रयोग करू शकतात. म्हणजे मी हळूहळू त्याचा प्रयोग करत गेली आणि बघितलं खूप फायदा झाला. तर आपण एकटं कसं ठेवायचं, एवढा फायदा लोकांकडे पोचला पाहिजे असं. आणि सुरुवातीला एक्सपेरिमेंट केले की बाबा रिअलमध्ये हे एवढं जेवढं आपण बघतो सगळ्यांना फायदा होत आहे का. आणि मला आनंद येत राहिला हे करता करता, है ना, की लोकांना पण सगळ्यांना हे मिळायला पाहिजे, एकटी नाही घेऊन बसायचं. आणि मी हे विशेष बघितलं की जितके अधिक मी वाटत आहे, पण शेअर करतो ना, आपलं नॉलेज आहे म्हणजे, तेवढं अधिक मला बेनिफिट होत आहे. ज्ञान दिल्याने सगळीकडे, फक्त नॉट ओनली नॉलेज, बाकी चीजों में मेरी प्रगति हो रही है. आणि मला मजा येते करायला असं. तर ते प्रवास पुढे पुढे आणि चांगली लोक जुळत गेली. मेन माझं कसं प्रचार जास्त वाढला, हे माझ्याशी जुळणारी लोक देवानीच पाठवले. देव सारखे ते इमानदार लोक, मेहनती लोक, त्यांना स्वतःला इंटरेस्ट की फक्त आपलं जीवन सुधारायचं नाही, आपल्याला दुसऱ्यांचं पण जीवन बनवायचं आहे. तर असे लोक जुळण्यामुळे हे माझं काम मला फार आसान झालं, सोपं झालं. आणि त्याच्यातून एका व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ऑनलाईन लोकांशी जोडल्या जातात. तर ते कुठलं माध्यम आहे?
त्याच्यावरून तुम्ही लोकांना भेटता? कारण आज आमच्या माध्यमातून असंख्य महिला तुम्हाला ऐकतायत, पण केवळ 45 मिनटं ऐकून तृप्त नाही होणार, ते सतत सतत ऐकावं लागतं. जसं आपण म्हणतो ना, सोनं अधिक घासलं का ते अधिक लकाकतं, तर ते तुमच्या कानावर सतत पडावं लागतं. तर तुम्हाला रोज ऐकायचं असेल, रोज प्रत्यक्ष नाही पण प्रत्यक्ष भेटायचं असेल, तर ते कसं भेटावं? बघा, एक आमचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला फार इझी जाईल. ते राज दीदी टाईप केलं ना, RAJDIDI टाईप केलं, माझे सगळे व्हिडिओ त्याच्यात येतील. त्याच्यात तुम्हाला दर विषयाचे येतील, सगळं नॉलेज त्याच्यात आहे. आणि दुसरं आमचं सकाळी 4:30 ते 5:15 सकाळचं, जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून लगभग मला तर 3-3.5 वर्ष झाली आमचं रोज प्रार्थना असते. आम्ही त्याला ब्रह्ममुहूर्त प्रार्थना म्हणतो. 4:30 ते 5:15 लगभग कधी 8, कधी 9,000, कधी 9,500-10,000 पर्यंत पब्लिक त्याच्यात म्हणजे फॅमिली जुळलेली असते एवढी. आणि आम्ही एक मुश्त सगळे मिळून प्रार्थना करतो. त्याच्यात पण तुम्ही जुळू शकतात. निश्चित निश्चित. अगदी शेवटचाच प्रश्न, अगदी थोडक्यात खरं तर तुम्ही याचं उत्तर द्या. आमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या अनेक महिला तुम्हाला ऐकतायत. या क्षणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण म्हणूया, आपण चर्चा करतोय, पण तिला आध्यात्मिक आनंद अधिक मिळवण्यासाठी किंबहुना आत्मिक सुख अधिक मिळण्याच्या दृष्टीनं तिनं काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? ओके, आता बघा नवरात्र आहे है ना, आणि महिला उपवास खूप करतात की माझा नवरात्री मी खाणार नाही है ना. हां, तर आम्ही काय म्हणतो की तुम्ही अनाज सोडता है ना, आणि ते पण बघ एक तप आहे, सगळे करू शकत नाही. तुम्ही याच्याच तोंडातून बोलणारे शब्दांचं तप करा. वा, है ना, व्रत चालू आहे तुमचं, ते जप अजित आहे, त्याच्याबरोबर हा पण तप करा की बोलताना आपण जसं नवदुर्गा, नवशक्ती, हे सगळी शक्ती आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे, पण ती सुप्त अवस्थामध्ये आहे. आज सर्वात अधिक ताकद आपल्या वाणीमध्ये आहे. मी बचपनमध्ये बघा एक ऐकलेलं माझ्या वडिलांकडनंच. आता आमची परिस्थिती थोडी म्हणजे हेच होती ना, तर कधी कधी असं व्हायचं की आमचे नातेवाईक म्हणा किंवा जे मित्रमंडळी वगैरे माझ्या वडिलांना 2-4 शब्द जोरात बोलून जायचे, आणि ते कधी त्यांनी आम्हाला कधी बघितलं नाही मी की त्यांनी पलटून उत्तर दिलं आहे, कधी पण नाही, शांत असायचे. आणि मग ते गेल्यावर आम्हाला फार वाईट वाटायचं की तुम्ही नेहमी कशाला ऐकून घेता, है ना, रोटी देते क्या खाने को, ऐसा कि ते लोग आपल्या रोटी थोड़ी देते हैं. तो आप भी बोल दीजिए, आप भी बोलो, आप मत चुप बैठो, आप में क्यों ताकत नहीं, आप बोलने का ऐसे. तर माझे वडील काय म्हणायचे की बोलने को ताकत नहीं चाहिए, शांत व्हायला ताकद पाहिजे. तर ते आत्ताच ते समजतं की बोलना तो बहुत इजी है. त्यावेळेस जेव्हा कोणी आपल्याला 4 सांगत आहे तेव्हा शांत राहणं ही आपली ताकद आहे, खरं है ना. तर आता जी तुम्ही म्हणता की नवरात्री चालू आहे है ना, तर ही शक्ती जी नवरात्री, दुर्गा रूप, हे सगळं आपलं स्वतःचं रूप आहे, नारी शक्ती आहे ना. नारी शक्ती एकचं 4 उत्तर देण्यात नाही आहे, शांत राहण्यात जास्त आहे. क्या बात आहे. आपण किती सहन करू शकतो त्याच्यात आहे ना. तर तुम्ही व्रत उपवास करतात, मी जसं तुम्ही म्हटलं की गावोगावी आता लोक मला ऐकत आहे, आपलं जे संवाद चालू आहे ते, त्यांचं मला असं निवेदन की तुम्ही 9 दिवस, मी असं नाही म्हणत मौन धारण करणं आहे, ते नाही, मौन एक अलग साधना आहे है ना. तुम्ही बोलताना है ना समोरच्या माणसाला चांगलं वाटलं पाहिजे असंच बोला. हा तुमचा व्रत उपवास, जप तप फॉर नवरात्री. क्या बात आहे. खरं तर फार महत्त्वाचा संदेश तुम्ही दिलेला आहे. केवळ नवरात्रीचा हा सगळा उत्सव आहे, केवळ वेगवेगळे रंग परिधान करून आपली रूपं दाखवण्यापेक्षा 9 दिवस
विचारांचं सोनं लुटा आणि विचार हे सकारात्मक ऊर्जेनं खरं तर हा सगळा नवरात्रीचा उत्सव अधिक गडद करा असा संदेश दीदींनी आज आपल्याला दिलेला आहे. दीदी, आज तुम्ही इथे आलात, इतक्या मनमोकळा संवाद तुम्ही साधलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आदिशक्तीमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन मैत्रिणीसह आणि वेगळ्या मनसोक्त गप्पांसह. तोवर इथंच थांबतेय. नमस्कार.